सुखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय दुःखाची रस सापडत नाही ग. ज्यावेळी सप्तपदी चालले त्यावेळी पहिल्या सप्तपदीच्या वेळी शपथ घेतली होय ना? की नवऱ्या आधी मरण यावं. ज्या स्त्रीला नवऱ्या अगोदर मरण येतं ते सुवासिनीचं मरण. पण ते मरण माझ्या नशिबी झाले का रे? ते सुवासिनीचं मरण जेव्हा मला कळालं दिलं आणि प्रत्येकाच्या नशिबाचे भोग आहे. ज्यावेळी मानव जन्माला येतो त्यावेळी साऱ्या सृष्टी सद्गुणीने प्रत्येकाचा बळी मारतो. त्याप्रमाणे तुझा दिला गेला आणि त्याप्रमाणे सांगतो त्या परमेश्वराने तुझ्या जीवनात ठरली तर सदैवपेक्षा उपयोगाची वाटेल. नवऱ्याशिवाय एका बाईचं जगणं हे किती कठीण असतं. हे जिचा नवरा या जगात पहिलाच करतोय. ते दुसरं कुणाला सांगून नाही कळलं. पण देवाला आज मला हे जिवंतपणी समाधान दिलं. हे मरण भोगण्यासाठी तुला तुला सांगते. नाही महाराणी, मला तुझा निर्णय असेल तो मला मान्य आहे. मला माती होऊन नाही जगायचं. मग मला जगायचंय ते सती होऊन. सती हो, नवऱ्या मागून सती. जिथं आज मी उजळ मात्यानं स्वतःच्या कपाळाला नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावू शकत नाही. तिथं माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? मी असून नसल्यासारखी आहे. आणि ते मातीमोल जीवन जगण्यापेक्षा मला मरण यावं. ते सुवासिनीचं मरण. आर्य पतिव्रता आहे मी. स्त्री धर्म आहे. स्त्रीनं पती मागून सती जायचं असतं. तो धर्म मी माझ्या पायदळी नाही तुडविला. मला मरण येते. मी स्त्री धर्म पूर्ण करते म्हणून मी नाही रडत. रडते एकाच गोष्टीसाठी. शेवटचं एकदा माझ्या नवऱ्याला डोळे भरून मी पाहिलं असतं तर मी मरण पत्करायला तयारी झाले असते. आज ते सतीचं वाण कोण माझ्या पदरी घ्यायला? या जगात कुणी नाही, कुणी नाही, कुणी नाही, महाराणी, कुणी नाही. आपण